मराठी बोधकथा अति लोभ अनर्थकारक। एके दिवशी एक म्हातारा नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी एका सरोवरात गेला। मासे पकडण्याचे जाळे त्याने घेतले होते। सरोवरात त्याची छोटी होडी होती। त्या होडीत बसून तो सरोवराच्या मध्यभागी गेला। त्याने पाण्यात जाळे टाकले। त्या जाळ्यात अनेक मासे अडकले, पण एक आश्चर्य घडले। त्याच्या जाळ्यात एक विचित्र मासा सापडला। तो संपूर्ण सोनेरी होता। तो मासा बाहेर आल्याबरोबर त्या म्हाताऱ्याला विनवू लागला, कृपा करून मला सोडा। नाही, मी तुला सोडणार नाही। मी तुला विकून भरपूर पैसे मिळवणार आहे। तुम्हाला पैसेच हवे असतील तर एक करा, तुमची ही काठी पाण्यात बुडवा, तिला चिकटून सोन्याची साखळी बाहेर येईल। म्हाताऱ्यानं तसे केले। त्याबरोबर काठीला चिकटून सोन्याची लांबच लांब साखळी हळूहळू बाहेर येऊ लागली। ती किती लांब आहे याची कल्पनाच येईना। त्याच वेळी तो मासा पुनश्च त्या म्हाताऱ्याला म्हणाला, आत्ता तरी सोडा मला। पण म्हाताऱ्याने त्याला सोडले नाही। उलट त्याला एका काचेच्या बरणीत त्याने ठेवले आणि पुन्हा त्या काठीला चिकटून येणारी सोन्याची साखळी तो ओढू लागला। पण आता झालं भलतंच। होडी हळूहळू पाण्यात बुडायला लागली, पण म्हाताऱ्याचं त्याकडे लक्षच नव्हतं। तो अतिलोभाने एकसारखा ती सोन्याची साखळीच ओढत राहिला। शेवटी ती होडी पाण्यात बुडाली। तो म्हातारा त्या पाण्याच्या तळाशी गेला। सोन्याच्या साखळीच्या लोभानं त्या म्हाताऱ्याला जलसमाधी घडली। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। यावरून आपणाला बोध मिळतो, अतिलोभ हा हानिकारकच असतो। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।